हॅलो. हॅलो, गुड मॉर्निंग बापू. व्हेरी गुड मॉर्निंग संतोषराव. खूप खूप अभिनंदन. आप- धन्यवाद धन्यवाद आपलं आपले आणि आपल्या मनापासून. पुरे आपलं आणि आपल्या पूर्ण परिवाराचं धन्यवाद धन्यवाद बापू. आज राज्यातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार म्हणून ज्याला पाहिलं जातं असा वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार आपल्याला प्राप्त झाला. हो, आमच्यासारख्याला सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने एक ऊर्जा तयार झाली की असे शेतकरी आहेत आणि आपली सुद्धा आता जबाबदारी वाढणार आहे की अजून आपण काहीतरी या मालाला शेतीमालाला देशाच्या बाहेर सुद्धा चांगली बाजारपेठ मिळवून देण्याची गरज आहे. 100% नक्की नक्की. खूप छान वाटलं बापू, तुम्ही फोन केला. खरंय म्हणजे देशात तर हम्म, तुम्ही माल विकलाय पण ह्या परदेशात हा ब्रँड घेऊन जासाल तुम्ही. राज्याचा नाही 100%. देशाचा ब्रँड घेऊन जासाल असा हा माल आहे. हो हो, नक्की नक्की. आणि खऱ्या अर्थानं तो एक वर्ष जात नाही तर सतत लागोपाठ आता तिसरं वर्ष आपण पाहतोय मी हो, वैयक्तिक. तीच तुमच्या आधी पण 2 वर्ष खूप छान माल होते, फक्त आपला संपर्क नव्हता झाला त्यावेळेस. माझा 3 हो, वर्षापासून संपर्क आला म्हणजे सतत 5 वर्ष उच्चांकी भाव जाणं आणि सतत बाग चांगली येणं. हे ना. खरं तर एखादी वेळेस चांगली बाग येणं ती योगाचा भाग हो आणि हो हो, सतत बाग येणं म्हणजे त्यासाठी मेहनत आणि आणि तुमची सातत्य, बुद्धी आणि कौशल्य. हा, कौशल्य आणि सातत्यानं तुम्ही केलेला त्याच्यावरची पैलवानासारखा खर्च, पण तो खर्च योग्य लेवलवर त्याला लागू पडून आज सातत्यानं तुम्ही ती उच्चांकी भाव घेताय त्याबद्दल खूप अभिमान आहे आम्हाला पण. हो हो, नक्कीच. आणि हम्म. आपण जे काही काम करतो हम्म. त्याचं हे सगळं योगदान आहे. म्हणजे बेस्ट काम केलं तर बेस्टच रिझल्ट भेटतात, आहे की आणि नाही? मला मला एक आनंद वाटतो की माणसं स्वतः मोठी होतात परंतु तुम्ही सर्व समाजाला म्हणजे या शेतकरी आपण समाज म्हणू शेतकरी जात म्हणू हो त्याला हो हो, कुठेही म्हणजे मार्गदर्शन करायला कमी पडत नाही. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे गेल्या वर्षी तुमचा उच्चांकी आकडा शेतकऱ्यांचा बागेत येणारा तुम्ही मला वाटतं 4-5 हजार शेतकरी तुमच्या बागेत येऊन गेले. नाही सर, जवळजवळ 15,000 पर्यंत गेला आकडा नंतर. अच्छा अजून पण नंतर चालू वाढला. आहे. हो, पंधरा म्हणजे हजार शेतकऱ्यांना तोंड देणं एवढं सोपं नाही. बाग दाखवणं सोपं नाही. हो, हो. नाही पण सर, सगळ्यांचे आशीर्वाद काम येत आहे की नाही? आज आणि त्याच्यामुळे आपल्याला पण थोडक्यात प्रेरणा भेटते बुवा, आपण योग्य ट्रॅकला चालू आहे. त्यांना नक्की. आपलं जे काम वगैरे व्यवस्थित सगळं वाटतंय, कारण ते बी फिरत असतात ना इतर ठिकाणी. हा तर हा त्या तुलनेत ते म्हणतात तुम्ही एकदम काम म्हणजे अलगच काम आहे म्हणे तुमचं जरा. सगळ्या बागा अलग आणि तुमचं काम अलग आहे म्हणे. नक्की असं त्यांच्या नक्की. निदर्शनास येत आहे. हम्म. नाही मी अनेक शेतकरी पाहिले पण शेतकऱ्यात सुद्धा अनेक हम्म. शेतकरी तेवढ्या पद्धतीने भलेही काम करत असतील भलेही पैसा हो, कमवत असतील पण बरोबर. समाजामध्ये त्याची व्याप्ती किती वाढ होत असतील ह्याची मला एवढी जाणीव नाही पण जेवढी जाणीव तुमच्याकडे आहे की तुम्ही तर माल चांगला पिकवतायच तुम्ही चांगल्या बरोबर. रेटनी विकताय पण बरोबर. इतरांना सुद्धा एक मार्गदर्शन करून खऱ्या अर्थानं त्यांना एक चांगल्या उंचीवर पोहोचवण्यासाठी म्हणजे स्वतःच तन मन धन तर तुम्ही इथं बागेत लावले पण दुसऱ्यांना सुद्धा मानसिकता चांगली ठेवून पुढे नेण्यासाठी तुम्ही त्यांना एक सुवर्ण संधी संधी तुमच्या एक प्रेरणेतनं मिळते. बरोबर. बरोबर. याचाही आणि तुम्ही एकटेच नाही किंवा श्रीकांत साहेब असतील किंवा तुमचं पूर्ण कुटुंबीय असेल किंवा नानी असतील ही हो हो. सगळी मंडळी येणाऱ्यांना अगदी मान सन्मानानं पार चहा पाणी नाश्ता देऊन अगदी त्यांना ज्ञानाची शिदोरी देत आहे. नक्कीच. हा आपण सगळ्यांना बा कुणी फरक नाही समजत. जरी आपल्याकडे आले ना, हा तर ते आपल्याकडे आलं म्हणजे आपला पाहुणा किंवा जवळचा माणूस. तर हा. त्याला आपण कधी हे नाही करत, कमी नाही करत. मी पाहिलं ना म्हणजे तुम्ही कामगारांना सुद्धा अगदी तुमचा कामगार विठ्ठलराव त्या हो. विठ्ठलरावला सुद्धा तुम्ही तेवढाच भावासारखा मान सन्मान दिलेला मी त्या बागेत पाहिलं. हो, 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 हो. हा नाही, नाही, सगळ्यांना आम्ही जपतो. ते कारण हे सर्व आहे म्हणून आपण आहे. बरोबर, आहे की नाही? मी फक्त एक आपले कामगाराचं नाव घेतलं पण त्यात अनेक महिला पण आहेत हो, की हो, ज्या हो. तुमच्या कुटुंबियासारख्याच त्या बागेला अगदी प्रेम देतात कष्ट करतात. 100%. अशा कामगार महिला पण मी पाहिल्या खरं त्यांचं सुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे त्यांना सुद्धा म्हणजे भरभरून त्यांचं अभिनंदन करणं गरजेचं आहे ते आहेत म्हणून तुम्ही त्या उंचीवर हो, पोहोचताय बरोबर. आणि कुटुंबियाची सुद्धा तुम्हाला चांगली साथ भेटते. हो, हो. आणि सगळ्यांना मिळून जमलंय हे सगळं, आहे की आणि नाही? विशेष करून तुमची पत्नी असेल हो, डॉक्टर शशिकांतराव असतील ही सगळी हो. मंडळी अगदी मनापासून तुम्ही जे हे करताय काम करताय त्याचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. नक्कीच, नक्कीच. हम्म. नाही, चला खूप असू द्या. आनंद झाला सर.
खूप हा? आनंद झाला, खूप आनंद झाला. सर्वांना आनंद झाला, आम्हाला झाला, आमच्या कुटुंबाला, आमच्या गावाला, आपल्या जिल्ह्याला आणि हा. महाराष्ट्राला सुद्धा. खूप सगळ्यांना रिप्लाय आले. ते अभिनंदनाचे फोन, मेसेज. अहो है की नाही? मी तर तुमचं अभिनंदन करतोय आमच्या कुटुंबियाच्या सर्वांच्या वतीनं. आता माझी पत्नी म्हणली, माई म्हणल्या, त्यांना पहिल्यांदा अभिनंदन करा, त्यांना फोन करा आणि मला यावेळेस बागेत घेऊन जा. मागच्या वर्षी नक्कीच. नेलेले, यावर्षी घेऊन जा. तुम्हाला तेच फळाची क्वालिटी आज बी दाखवू आपण. मागच्या वर्षी जशी आहे तशीच. हा 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 हा. तशीच बाग बनली सेम. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत म्हणजे खूप अडचणी होत्या यावर्षी. नाही यंदा डॉक्टर. पाऊस कमी आहे. सगळं हा. आता तुम्हाला सगळं माहिती आहे. समजा तुम्ही फिरताय. हो 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 हो. डाळिंब शेतीला यंदा खूपच अडचण होती. फार कळी निघण्यापासून हम्म तर उन्हाळ्याची जी तीव्रता, गारपिटी, भानगड समजा, पाऊस कमी परत हम्म. आणि त्याच्यात ही मंदीचं सावट परत थोडंसं काही हे. अडचण नाही, मंदीमध्ये सुद्धा तुमची बाग उच्चांकित जाणार आहे यावर्षी सुद्धा. हो, विषयच नाही. 100 आता नाही 200%. आता डॉक्टर शशिकांत साहेबांशी आमचं सतत संवाद चालू असतो. हो, आता हो, हो, हो. तुमच्याशी कमी अधिक जरी झाला तरी त्यांचा मला फोन आलेला असतो, मेसेज आलेला असतो, मी त्यांच्याशी संवाद साधत असतो. हो, हो. नाही बरोबर. तर मला सांगत असतात ते. हा, नाही काय अडचण नाही, पण नाही, आमचं येणं असंच तुमच्या गडबडीत होते. नानीच्या हातची भाजी पोळी आम्हाला खायला यायची दोघांनाही. 100%. हं. आवर्जून वेळ काढा, आहे की नाही? नक्की नक्की एवढ्यात आपला हो, एवढ्यात आपल्या बागेचा व्यवहार पण होईल. मग त्या व्यवहार निमित्ताने बुवा तुमचं झाल्याच्या नंतर मी त्या पूजेला येईल अशी तारीख आपण यस. सांगा. मी त्या पूजेला त्या बागेमध्ये जसं मागच्या वर्षी आलो होतो ह्याही वर्षी हो, हो. देखील. आणि मला हो. अभिमान आहे की मला तो जागेवरती सौदा की जो हं. मार्केटच्या पेक्षाही उच्चांकी भावाने जाऊ शकतो. असे व्यापारी हो, की ज्यांना अलगद माल तोडून अलगद तो बॉक्स पॅकिंग करून वेगळ्या देशापर्यंत पोहोचवण्याचा योग येतो. खरं तर मार्केटमध्ये तो आपला चांगला जाईलच. हो, परंतु हो, आपल्या हो. महाराष्ट्रातील किंवा देशाची फळं जर परदेशामध्ये खायला मिळत असतील तर आपल्या महाराष्ट्राचं नावलौकिक वाढतंय वेगळ्या देशामध्ये बरोबर, बरोबर. किंवा वेगळ्या राज्यामध्ये. हो, हो. तर असू द्या. असंच तुम्ही शेतकऱ्यांना जे ज्ञान देताय, मार्गदर्शन करताय आणि त्या मार्गदर्शनाच्या जोरावरती अनेक बागा एक चांगल्या क्वालिटीच्या उभ्या राहतील आणि महाराष्ट्रामध्ये शेती डाळिंबाची ही इस्रायल सारखी होते आहे, की अशा संकल्पनेत आपण पोहोचाल आणि ती प्रेरणा आपण इतर शेतकऱ्यांना द्याल ही अपेक्षा मी केडी चौधरी उद्योग समूहाच्या वतीने व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद बापू. आणि मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. पुढील कार्यास मनापासून आपल्या सर्व टीमला असंच यश हे सतत आपल्याला मिळत राहो आणि आपला नावलौकिक आज महाराष्ट्रात तर झालेलाच आहे, पण भारतात सुद्धा असंच कुठंतरी एखादं पुरस्कारानं तुम्हाला सन्मानित करण्यात लवकरात लवकर योग यावा. जिथं आज महाराष्ट्रातल्या कृषी मंत्र्यापर्यंत किंवा आज त्या प्रतिष्ठानपर्यंत आपण गेला असाल, पण उद्या हो. देशाच्या कृषी मंत्र्यापर्यंत महाराष्ट्रातील एक छोटंसं गाव त्या गावाचं नावलौकिक व्हावं हीच मी महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादक जनतेच्या माध्यमातून आणि सर्व व्यापारी आणि कामगारांच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद, धन्यवाद. पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. भेटूया लवकरच. ओके, हो ओके. हो हो. ओके धन्यवाद.